मला वाईट असं वाटतं की दरवर्षी अजितदादा असायचे. आम्ही पहिल्या दिवशी त्यांना गुरुजी गेटवर घ्यायला जात होतो, सगळे येत होतो. राज्यपालाचं अभिभाषण झाल्यानंतर बुके देऊन दादाला म्हणायचो की दादा हे बजेटचं अधिवेशन आहे, आर्थिक पाहणी अहवाल आम्हाला वाचायला मिळावा. आणि दादा म्हणायचे आज तुम्ही पहिल्या दिवसाला जे दिवंगत लोक असतात, म्हातारी झालेली, जे विधिमंडळाचे सदस्य राहिलेले असतात, त्यांच्यावर शोक प्रस्ताव असतो. आणि माझ्या जीवनातला दुर्दैव पहा की आज शिवजयंतीला त्यांना इथे आदरांजली व्हावी लागली आणि उद्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्याच नावाचा शोक प्रस्ताव येत असताना मी त्या सभागृहात असेल तर माझ्यासारखा कमनशिबी आणि माझ्यासारखा दुर्दैवी व्यक्ती मला तरी वाटते कोणी नसेल. कारण ज्या दिवशी आमदारकी भेटली त्या दिवशी ती आमदारकी आणि त्याचा आनंद व्यक्त करायला माझे वडील नव्हते, कारण ते 2018ला वारले होते. ते जर जिवंत असतील त्यांना खूप आनंद झाला असता की आपण शेण काढणारी माणसं लोकांकडची, आपलं पोरगा आमदार झालं याचा लय आनंद झाला असता.